हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझं नाव आहे शिवानी. वेलकम टू कुकवर्स बाय शिवानी. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी चमचमीत पनीर मसालाची भाजी. तर चला वळूया व्हिडिओकडे. ही भाजी इतकी खास आहे की ती पोळी, नान, पराठा किंवा भात कशासोबतही अप्रतिमच लागते. घरगुती साहित्य वापरून अगदी हॉटेलसारखी कशी बनवायची ते आज आपण सविस्तर पाहणार आहोत. तर चला मग बघूया. इथे आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो प्युरी, पनीर, गरम मसाला, धने जिरे पूड, लाल तिखट, मीठ व आले लसूण पेस्ट. सगळे साहित्य एकदा नीट पाहून घ्या. गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपण टाकणार आहोत तूप. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. यामध्ये आता आपण टाकणार आहोत खडे मसाले. तूप चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. कांदा हलवत छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. कांदा नीट परतला तरच भाजीची चव खुलते. आले लसूण पेस्ट टाकून त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत चांगले भाजून घ्या. ते तुम्ही बघू शकता कांद्याला आता हलकासा सोनेरी कलर यायला चालू झाला. आता गॅस थोडा कमी करून आपण त्यात टाकणार आहोत धने जिरे पावडर, गरम मसाल्यानंतर लाल तिखट. इथे मी 3 चमचे लाल तिखट वापरले आहे. आम्ही कसे कोल्हापूरची माणसं, त्यामुळे आम्हाला झणझणीतच लागतं, म्हणून 3 चमचे लाल तिखट. सगळा मसाला एकजीव करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 बाउल टोमॅटो प्युरी. टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर टोमॅटो प्युरी चांगली भाजून घ्यायची. मध्यम आचेवर मसाला चांगला भाजून घ्यायचा. अधूनमधून परतत राहायचं. इथे तुम्ही बघू शकता सगळा मसाला आता एकजीव झालेला आहे. आता आपण सगळा मसाला एका बाजूला करून घेणार आहोत व त्याच्या एका बाजूला आपण टाकणार आहोत थोडेसे 1 चमचा बेसनचे पीठ. बेसनच्या पिठामुळे ग्रेव्ही मस्तपैकी थिक होते व भाजीला घट्टपणा येतो. बेसनचे पीठ आपण मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट चांगले भाजून घेणार आहोत. बेसनचे पीठ भाजून झाले की ते ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेऊया व 2 मिनटं ग्रेव्ही आणखी भाजूया. ग्रेव्ही तोपर्यंत परतत राहायचं जोपर्यंत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ग्रेव्हीला तेल सुटत नाही. आता आपण ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत थोडेसे गरम पाणी. गरम मसाला वापरला की कायम गरम पाणी वापरायचे, म्हणजे कशी चव एकदम एन्हान्स होते. पाणी आणि ग्रेव्ही एकत्र करून घ्यायचे व 2 मिनटं ग्रेव्ही शिजू द्यायची. बारीक गॅसवर शिजवल्याने ग्रेव्हीला चांगली चव येते. आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आता मसाला छान तयार झाल्यावर त्यात पनीरचे तुकडे घाला. पनीरचे तुकडे हलक्या हाताने ढवळा जेणेकरून ते तुटणार नाहीत आणि गॅस मध्यम आचेवर ठेवा. इथे तुम्ही पाहू शकता भाजी कशी एकदम मिळून आलेली आहे. आता याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर. आता झाकण ठेवून 2 मिनटं भाजी शिजू देऊया. घ्या, तयार आहे आपली खमंग, स्वादिष्ट आणि मऊसूत पनीर मसाला भाजी. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅपी कुकिंग.